संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आता मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाले, तर त्यांचे नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झालेत। धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार, त्याच्यावरनं उडी मारणार असा इशारा दिला होता। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता मस्साजोग गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीवर जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ चढलेले आहेत, जे आंदोलक आहेत ते चढलेले आहेत। या ठिकाणी जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का दाखल करावा, त्याचबरोबर फरार आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नेमणूक करण्यात यावी, त्याचबरोबर CID SIT यांच्याकडनं जे तपास सुरू आहे त्याची देखील माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी जे आंदोलन आहे ते सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खाली देखील आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। आंदोलक जे आहेत ते आपण पाहू शकता वरती टाकीवरती चढलेत, पाण्याच्या टाकीवरती। या ठिकाणी आता महिला देखील या ठिकाणी येत असल्याचं पाहताय आपण पाहताय ज्या महिला येत आहेत त्या महिलांमध्ये धनंजय देशमुख यांचे नातेवाईक देखील असल्याचं दिसतंय, त्याचबरोबर ग्रामस्थ महिला देखील या आंदोलन स्थळाकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। मात्र एवढं सर्व असताना या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आता पाण्याच्या टाकीवरती चढलेत आणि या ठिकाणी एकंदरीत जी मागणी आहे ती करण्यात येत आहे। वाल्मिक कराडांसह जे खंडणीतील आरोपी आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। जी CID कडनं SIT कडनं जो तपास सुरू आहे त्याची सर्व माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला एक इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं की मी आंदोलन करणार आहे, मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार आहे आणि तेथून उडी देखील मारणार असल्याचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला होता। आणि त्यानंतर आज आपण पाहताय की या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून जे आहे ते आंदोलन सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर सध्याला मस्साजोग येथील जे वातावरण आहे ते या ठिकाणी जे नागरिक आहेत ते देखील आक्रमक असल्याचं दिसत आहेत। आरोपींना फाशी करावी अशी देखील मागणी केली जाते। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या गावामध्ये प्रामुख्याने 2 टावर आहेत, 2 टावरच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। त्या ठिकाणी अद्यापपर्यंत तरी कोणताही आंदोलक त्या परिसरामध्ये टावरवरती चढल्याचं दिसलेलं नाही। मात्र याच मस्साजोग गावाच्या बाजूला म्हणजे जवळपास 2 किलोमीटर अंतरावर देखील दुसरं एक टावर आहे, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। 3 टावरच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावल्याचं पाहून दुसरीकडे आता या थेट पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते चढलेले आहेत। या पाण्याच्या टाकीकडे कुणाचंही लक्ष नव्हतं हेच पाहिलं जात होतं आणि आता या ठिकाणी आंदोलक वरती चढले तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्याचबरोबर आता पोलिसांचा फौजफाटा देखील इकडं येत असल्याचं पाहायला मिळतं। पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे देखील येत आहेत। काही नागरिक येत आहेत आपल्यासोबत। बाबा, गावातलेच आहेत का तुम्ही? चंदन सावरगाव। काय आंदोलन सुरू आहे, काय प्रतिक्रिया तुमची या सर्व गोष्टीवर? प्रतिक्रिया एवढीच आहे की न्याय भेटाय पाहिजे, धनंजय देशमुख कुटुंबाला न्याय भेटावा, एक आरोपी सापडाय पाहिजे, ह्याचा पूर्ण छडा लावाय पाहिजे। सर, आता या ठिकाणी जे आरोपी आहे तो फरार आहे आणि त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात यावं, त्यांना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करतायत। आता पाहताय या ठिकाणी जे बाकीचे ग्रामस्थ आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या खालच्या भागावरती चढून आंदोलन करतात। त्याचबरोबर महिला देखील या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये बसलेल्या आहेत। काय सांगाल आजी, तुम्ही देखील आंदोलन करता? आमचा संतोष अण्णा गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या। हो, शोध लावून द्या त्याचा। आज सकाळपासून संतोष गायब आहे। आज आमचं सगळं हळहळ तळतळ करायला लागले। आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले। कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात, कशामुळे लक्ष द्यायनात, एवढंच आमचं म्हणणं आहे। धनंजयला शोधून द्या। काय मागणी आहे? फाशी झालीच पाहिजे त्याला, फाशी झाली पाहिजे त्याला। हा, आमचं तेच म्हणणं आहे। हो, हेच मागणी आहे, त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे।
हो. आपण पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत. जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता या ठिकाणी देखील काही आंदोलक अद्यापही टाकीवरती चढत असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी. जे फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावं ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपी या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत. खंडणीमध्ये 1 आरोपी आहेत आणि या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर धनंजय देशमुख हे सकाळपासून त्यांचे जे साडू आहेत दादा खिंडकर यांच्यासोबत होते. सकाळी देखील ते या ठिकाणी ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा फोटो ठेवलेला आहे त्या ठिकाणी बसले होते. त्यांनी अभिवादन देखील केलं आणि त्यानंतर ते त्यांच्यासोबतच या ठिकाणी आंदोलनात देखील आल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर आहेत की कुठं हे अद्यापपर्यंत तरी समोर आलेलं नाही. मात्र त्यांचे जे साडू आहेत दादासाहेब खिंडकर हे या पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन करत असल्याचंच पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमकपणे घोषणाबाजी होत आहे. या ठिकाणी सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे. एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील जे वातावरण आहे ते बदलल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत. जे आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलन स्थळाकडे आलेले आहेत. आपण पाहता या ठिकाणी जरांगे पाटील आलेले आहेत, दाखल झाले आहेत. काय रात्री विनंती केली बाबा रे तुमची गरज आहे आम्हाला, आम्ही तुमच्या पाठीशीत खचू नका. आताही विनंती माझी, खचू नका तुम्ही, आम्ही आहेत. कुठे आहेत ते? धनंजय भैया कुठे आहेत? कुठे आहे धनंजय भैया? खाली घ्या ना, कुठे दिसतच नाही ते. खाली या ना, खाली या ना. या मी आहे ना, मी आहे, खाली या. आपण पाहताय पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख दिसत आहेत. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलल्यानंतर या ठिकाणी जे धनंजय देशमुख आहेत ते पाण्याच्या टाकीवरती समोर आलेले आहेत. या ठिकाणी चर्चा होती धनंजय देशमुख हे कुठं गेले. मात्र आता ते जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जरांगे पाटील त्यांना फोनवरनं विनंती करत आहेत की फोनवर बोलते, फोनवर तरी बोलू द्या 2 मिनिट. अरे बाबा आम्ही तुम्हाला नाही उघडं पडून द्या ना. अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं. कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. या प्लीज, या खाली या, खाली या, खाली या. तुम्ही खाली या, तुम्ही खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा. भयाला न्याय द्यायचा संतोष भयाला. खाली या तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती. मी यांचं जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू. माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेन राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. आत्महत्या नाही करायची. या खाली या, खाली या, या खाली जा. जी न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे. आणि आपण बघताय पाटील, आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात. अगदी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं. आता आपल्या डोळ्याला पाणी आहे. नाही काय असतं बघा, मी लय उलट्या काळजाचा आहे, पण मला आज सहन नाही होत. आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भैयाला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी. मग जीणं मुश्किल करेन यांचं कुटुंबाला जर काय झालं तर. हा, ते खंडणी खोरात असो नाही ते 302 मधले असो, जीणं मुश्किल करेन. या या खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या,
या खाली या. खाली जाऊन आणा ना, आपल्याला जातो नाही तरी एक तुम्ही जण. इथं बसा दादा. मला चालता येणार नाही तर मी इथं गेलो बसा ना तुम्ही, खाली बसा. इथं बसा. खुर्च्या टाकलेल्या आहेत, इथं बसा तुम्ही. घ्या खाली घ्या, नको रे लेकराची गरज आहे रे त्या खाली. चला दादा इथं या, इथं बसा. जा ना, एक जण वर जा. हं? कोण गेले का त्यांचं? धनंजय सुद्धा वर रडताय. हे चांगलं नाही. मी सांगितलं ना की मी खऱ्यानेच लय आते उलट्या काळजाचा. मला भीती वाटत नाही कशीच. पण जर या लेकराचा भाऊ जाऊन जर याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर एवढं सोपं नाही धनंजय भैया, तुम्ही काळजी करू नका. यांचं जीणं मुश्किल करून टाकेल सगळ्यांचं. यांचं मग यांचे 302 मधले असू नाही तर खंडणीतले असू, यांचं जीणंच मुश्किल करील. कुटुंबाला जर धक्का लागला ना, कसं काय यांना घेत नाही 302 मध्ये खंडणीमध्ये. बघूत ना, समाज लढणार आहे. काळजी करू नका. पण धनंजय भैयाची गरज आहे, या कुटुंबाला गरज आहे, कुटुंबाला गरज आहे. बोलणार आहे का आपण या आंदोलनात? हा भैया आल्या खाली आल्याच्या नंतर मी बोलतो. या 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 ना या. अरे या रे या या, मी आज हात जोडून विनंती, या खाली या तुम्ही. आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर धनंजय देशमुख आता खाली उतरणार का, हे याकडेच सर्वांच्या नजरा लागल्यात. मात्र आता एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे. जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी अशी प्रमुख मागणी जी आहे ती करण्यात येत आहे. मात्र धनंजय देशमुख अद्यापपर्यंत तरी खाली आलेले नाहीत. या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहेत, महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहेत, ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबर परिसरातून देखील जे नागरिक आहेत ते आलेले आहेत. या ठिकाणी प्रमुख मागणी जी केली जात आहे, खंडणीतील जे आरोपी आहेत वाल्मी कराड यांच्यासह जे इतर आरोपी त्यांच्या सर्वांवरती 302 दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर मोक्का अंतर्गत सर्वांवर कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली जात आहे. त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. जे CID आणि SIT कडून जी तपास सुरू आहे त्याची पूर्ण माहिती ही देशमुख कुटुंबियांना मिळावी अशी देखील मागणी या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. काल त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता या ठिकाणी की मी मोबाईल टावरवर चढून या ठिकाणी उडी मारेल. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोबाईल टावरच्या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर आता त्यांनी भूमिका बदलली आणि या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून धनंजय देशमुख, त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि यांच्यासह जे नातेवाईक आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी आपण पाहताय. ते जे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील दाखल झाले होते. त्यांनी देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांना फोनवरून संवाद साधलेला, विनंती केली आहे की तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही खाली या. मात्र अद्यापपर्यंत धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीत. आपण पाहताय त्या ठिकाणी दादासाहेब खिंडकर यांच्यासह जे इतर नातेवाईक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाल्मिक कराडवर 302 दाखल करा, मोक्का अंतर्गत कारवाई करा या प्रमुख मागणीसाठी हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे. त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही देखील मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण पाहता या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जेवढ्या प्रमाणात या ठिकाणी पुरुष आंदोलक आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामस्थ महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. घोषणाबाजी देखील सुरू आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील थांबलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.